काय अब्बू कसं काय? बाई शेतावर ना चहा प्यायला समजा ठीक व्हायला पाहिजे. तो बरकत समजा गोळ करून ठेवेल. हे भांडे कशाच आहे? हा आमटीच. हा आणि ते तू चहा कशात करतोस? अरे आमटी झाली की चहा आणि चहा झाली की आमटी. ए अरे नीट तू हा नाही तर चहा तिखट लागल. बरकत हा चहा कशात न पितो? मी वाटीनं आणि आबू ताटानं. 2-4 कप घरनं आणायला पाहिजे. कशाला? हा अरे ते म्हणजे कोण आलं तर त्यांना काय ताटात ना चहा द्यायचा काय? अरे आबू आणि मी सोडलं तर दुसरी तर चहा पिणार कोण येणार आहे मरायला? ए अरे भाषा चांगली पाहिजे माणसाची. काय बो बरकत तुला चांगला चहा बनवता येतो काय? एकदम चांगला. अरे माझ्या हातचा चहा पी कर दे कधी, मग मालूम पडेल तुला. एकदम कडक चांगला चहा बनवता येतो त्या टक्कर चहा सारखा. तुला काय माहित रे टक्कर आणि फिक्कर? चहा पिन कधी माहिती आहे का तुला? आणि काय र माझ्या चहाची लय फिकर लागल्या तुला? अरे तसं नाही म्हणजे कोण आलं तर त्यांना चांगला चहा पाजायला नको काय? कोण आले गेले तर बघू, चांगला आल्या तर चहा करून पाच तुम्ही त्याला. झालं? ए अरे नीट धुकी. अरे चांगल्या पाण्यात गंगाळ आणि अजून घास जरा. आता काही घासून घासून फुडू काय भांडे? अबू हाँ आज तुम्ही इथंच? अरे मैं किधर जाएगा? हाँ इथंच की. चंदगडला तिकडं नाही जायचंय? नहीं नहीं, अरे अभी तो उधर से आया. आणि तब्येत ठीक आहे ना? व काय प्रॉब्लेम विब्लेम तर नाही? तसं तर समजा आता ठीकच आहे. हातपाय दुखत नाहीत? डोळे? थोडं दिसायला कमी झालंय. वाटलंच मला. अब्बू अहो गावात मोफत डोळे तपासणी चालू आहे. चला आपण जाऊ तिकडे. चला. नाही बेटा, एवढं पण काय काळजी करायचं नाही. अहो असं कसं अब्बू, या वयात सांभाळायला पाहिजे. गोदक बी डॉक्टरकडे जायला नको म्हणली आणि चक्कर येऊन पडली. अहो थोडक्यात तपासलं तर चांगलं असतंय. तुम्ही चला. अरे पण काय को झंझट, मी बरकतला घेऊन जाईन की. बरकत कशाला? मी काय वेगळा आहे वय? तुम्ही चला. चला माझ्या बरोबर. अरे 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 किधर लेको जा रहा है आबू को? डॉक्टर कडे. हा काय झालं? कशा पायी? आबू क्या हुआ? अरे कुठं काय काय झालंय कुठं? अरे बरकत तू आता बोलत बसू नकस. अब्बूला मी डॉक्टर कडे डोळ तपासणीला घेऊन जातोय. तवर ते चहाचं समजा सामान नीट आहे का ते बघ. हा हा चला. अरे पण चला चला तुम्ही. अरे राणा सुन तो. चला ते इथे ठेवा. हा चला. अरे अरे बोलतो. बसा. अरे काय राणा तुला काय सांग. काय झालं याला एकदम? आई साहेब लई डोकं दुखतंय का हो?
तुम्हाला असं काम करताना बाप जन्मात मी कधी बघितलं नाही बघा. तुमच्या पप्पांना कळलं तर अख्खी दुनियाच डोक्यावर घेतील बघा. तिकडे एखाद्या राजकुमारी सारखं राज करत होता बघा, नाहीतर इकडं एखाद्या मोलकर्णी सारखं राबावं लागतंय. रातभर रडून रडून माझ्या डोळ्यातलं पाणी सुकले बघा. लई डोकं दुखते का? डोकं दाबून देऊ काय मी? थोडं डोकं माझं त्यापेक्षा नाही साहेब. मी ववा आणि मीठ गरम करून आणते, त्यानं शेकलं की लगेच कमी येतंय बघा. आणते मी. चलते. ताईसाहेब रानात आल्या ती. वहिनी बरं नाही काय तुम्हाला? अहो तर काय सांगायचं राणा भाऊजी, तुम्हालाच काय ते आमची काळजी बघा. अहो डोक्यात ना कुणीतरी असं दन 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 मारतोय असं वाटायला लागलंय आम्हाला. वहिनी तुम्ही जाऊन आराम करा. गोदक्का वहिनींना चहा दी आणि डोक्याला शेकायला बी दी. वहिनी तुम्ही जाऊन आराम करा, जावा. हा पण तुम्ही एवढं घाई घाई ना? ते हा लई भुका लागलेत म्हणून. असं बय. बरं बरं जातो आम्ही. राणा येरवाडी आलास रानातनं? हा ते जरा काम होत. काम कसलं? ते भूक लागली काय तुला? हा अगं लई भुका लागले, खायला दे की काहीतरी. थांब. माझं काम झालं, मी जातो. अरे भूक लागली ना, काहीतरी खाऊन जा की. नाही नको, अगं पोट लई फुल आहे. अरे असं कसं? हा मी येतो. अरे काहीतरी खाऊन जा. नाही नको नको असू दे. अरे अगं, राणा ताईसाहेब कप घेतले ती. कप? होय. स्वतःच्याच घरात चोरी करायला लागलं का काय? अंजू बरं झालं बाई तू तो रिपोर्ट बनवायला मला मदत केलीस. मला ना अगं काय समजतच नव्हतं कसं बनवायचं ते. आता समजलंय ना? वय यापुढे तू तुझा बनवा. वय अगं पण लई काम होतं ना व, उशीर बी खूप झालता आपल्याला. हो ना गो, आज मला लवकर निघायचं होतं पण काम संपल्याशिवाय निघणार कसं? वय अंजली बाई, तुम्ही मला रिपोर्ट बनवायला मदत केली त्याबद्दल मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. चल तुला चहा पाजते, टक्कर चहा. नाही नाही आज नको. का ग? माझ्या बरोबर तेवढं चहा प्यायला नको असतंय वय ग तुला? फक्त राणा बरोबरच पी तू चहा. नाही ग तसं काही नाही. उद्या आमचे मामा येणार आहेत परत हुरडा घेऊन, तुझ्यासाठी पण घेऊन येते आम्ही. काय
टाइम काय ठरलाय? आज नाही का तुमचं चहा पाणी? असं रोज रोज नसतं ग. आज मला बाहेर जायचंय. मग बाहेर जायचा काय टाइम ठरलाय? नाही, काही टाइम नाही ठरलाय. नाही, सारखं सारखं घड्याळ बघायला लागल्यास म्हणून विचारलं. नाही, आज मला जरा दुसरीकडे जायचंय. दुसरीकडं? कुठं? ते राहू दे, समजलं मला. अगं नाही, तसं नाही काही. असू दे ग, समजलं. ए रेणू, आजच्या दिवस तुझी सायकल देशील का मला? का? मला जरा बाहेर जायचंय. पटपटी नाही वाटत आज तुमची. उगाच मस्करी नको ग करूस. खरंच मला खूप लांब जायचंय आणि आता वेळही खूप कमी उरलाय. देशील का? देते ग, पण तुमच्या चहा पाण्याचे किस्से मात्र मला सांगायला पाहिजे हं? तरच देणार मी तुला सायकल. हो सांगेन. आता देशील? घे. तू जाशील ना नीट? त्यात काय एवढं, मी जाते ग. तू नीट जा म्हणजे झालं. हो. निघू? बाय. बाय. साहेब नक्की चांगला आहेत ना? तुलाही त्यांचं गुणगान गातोयस. लय मनापासून चहा केलाय बघ मी. अरे गुळाचा चहा म्हणजे जगात भारी. हा 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 चहा असावा तर असा कडक आहे ना व चांगला? कडक. अरे जीव खाऊन खाऊन तुटणार नाही असा चहा केलाय. एकदम कडक. तू पिन बघतोस काय? नाही नाही, अरे चहा म्हणजे इश. त्यानं बॉडी जळत्या माहितीये मला. आता केलाय तर चालतो जरा. म्हणजे तू आता चहा पिणार? होय, आता केलाय तर पितो की जरा. अरे उशीर होईल की गड्या. कशाला? कशाला? कुठं कशाला? तू पिच्या. ए, अरे किती वेळ घालवतोस? अरे पी तर दे मला चहा. झालं ना वा? आता एक काम कर. अरे थांब. ते हा दुधाचं कॅन घेऊन दूध डेअरीत जा आणि तिकडे दूध घाल. आणि ते काम झालं की दवाखान्यात अबूजवळ जाऊन बस. मी तुम्हाला येतो न्यायला. चल जा जा. अरे चहा तरी पिऊ दे मला. अरे चहा वाईट असतो. आधी कामाचं बघ. तिकडे अबू बी एकटं कंटाळा असणार. चल जा लवकर जा. एवढी काय रे जल्दी तुला? आणि 2 मिनिटं उशीर गेलो म्हणून काय दूध घेणार नाही तू तिथं? हा, असं टाइमपास करत बसलास इथं तर ते नाहीच घेणार. अरे निघ लवकर. चल जा. ए उठ उठ. अरे उठ की उठ. ठेव उठ. अरे पर तू मेरे को क्यों हकल रहा है? मी बी जातो की साहेबांनी भेटून. तू भेटला असतं तर चाललं असतं, पण डेअरी बंद होईल ना. जा लवकर जा. अरे पण ते साहेब कुठल्याही टायमाला येतात. ए राणा, जाऊ काय मी भेटून? बरकत निघ. अरे लगेच जातो की भेटून. निघ म्हणलं ना. हा बघ, लगेच भेटतो आणि जातो. जा की. जातो की भेटून. अरे जा नाही तर लई मारीन. Hmm.
राणाजी या बसा. नाही नाही तिकडे नको, तिकडे बसा. बरकतजी नाही आहे. हा बरकत, अहो त्याला लई म्हणलं थांब म्हणून, पण त्याचा कामावर लई जीव आहे. तो गेलाय डेअरीवर दूध घालायला. आज शेत किती वेगळं दिसतंय ना. ऊस सुद्धा कापलाय. त्या दिवशी रात्री खूप छान दिसत होतं ना. तुम्ही आज मला इथे का बोलवलेत आठवतंय ना. हा हे थँक्यू. नाही नाही म्हणजे चहा प्यायला. पिऊया मग चहा. अंधार पडायच्या आत मला घरी जावं लागेल, नाही तर उशीर होईल ना. तुम्ही बोलवलत म्हणून आलीये मी इथे. समधी तयारी झाली. ते तिकडे आहे चाय. तुम्ही बनवलात चहा. नाही नाही मी नाही, अहो बरकतने केलाय. गुळाचा चहा म्हणजे जगात भारी. बरकत लई मनापासून चहा करतो. गोदा कदा त्यापेक्षा जबऱ्या चहा बनवती. ती असती तर आता तिच्या आता चहा दिला असता तुम्हाला. मी घेऊ का. नाही नाही नको, तुम्ही कशाला, मी देतो की. मी बोलवलं तुम्हाला. भाजलं का. नाही भाजलं जोरात. अहो बघू. नाही नको, अहो बघू ना. अहो काय नाही झालं. अगं ते चहाचं भांड उचलताना हात भाजला, म्हणून अंजलीबाई चहा पण छानला. हो मला वाटलं हाताला भाजलंय खूप म्हणून. असू दे असू दे, भाजल्यावर माणूस बघणारच की. बघू लय भाजलं का. तुम्ही जरा पाणी घ्या. राणा तू ये इकडं. वत हातावर. जळजळायचं कमी आलं नव. तुम्ही कशा काय आलासा. रान बघाय आला तसा. मला नाही, ते ते त्यांच्या वडिलांची पुस्तकं घ्यायला आलते. पुस्तक. हा अहो ते नाही का, ते 3 पुस्तकांमधलं एक पुस्तक राहिलं होतं, ते घ्यायला आलेत ना तुम्ही इथं. आता आल्यात म्हणल्यावर चहा पाणी करायला नको काय. नाही म्हणजे त्याच म्हणल्या की चहा पाहिजे म्हणून. मी